भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला आज गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागला। याचा देशभरातील विमान कंपनीच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला। दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरूसह अनेक प्रमुख विमानतळावर 200 उड्डाणं रद्द करण्यात आल्यानं विमानतळाची स्थिती रेल्वे स्टेशन सारखी झाली। त्यामुळे लहान मुलांना घेऊन विमानतळावर बसण्याची वेळ प्रवाशांवर आली। आज सकाळी दिल्लीहून निघालेल्या इंडिगोच्या 30हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली। सकाळपासूनच दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या। अनेक प्रवाशांनी संपूर्ण रात्र त्यांच्या उड्डाणांच्या प्रतीक्षेत घालवली। हैदराबादमध्येही सुमारे 33 उड्डाणं रद्द करण्यात आली। आज देशभरात इंडिगोच्या 170हून अधिक उड्डाणं रद्द होण्याची शक्यता आहे। यापूर्वी मंगळवार आणि बुधवार इंडिगोच्या जवळपास 200 उड्डाणं रद्द करण्यात आली होती। बेंगळुरूमध्ये 42, दिल्लीत 38, मुंबईत 33, हैदराबादमध्ये 19, अहमदाबादमध्ये 25, इंदोरमध्ये 11, कोलकात्यामध्ये 10 आणि सुरतमध्ये 8 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। शेकडो उड्डाणे तासनतास उशिराने झाली, त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय झाली आहे।